अंबाझरीच्या बाबतीत म्हणायचं तर ते महानगरपालिकेची कुठलीही शासनाची महानगरपालिकेची इमारत जर पाडायची असेल तर महानगरपालिकेच्या सभागृहात त्याची परवानगी लागते, शासनाची परवानगी लागते। इथे तर त्या कंपनीनं बिना परवानगीने बाबासाहेब आंबेडकर भवन तोडून टाकलं, त्याच्यावर गुन्हासुद्धा दाखल झाला। आणि मला वाटते की अशा पद्धतीच्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। आता तिथे आंबेडकर भवन बनवण्याची मागणी आहे, शासनाने ती मागच्या वेळेस मान्य केली होती आणि आता ती मला वाटते मंजूरसुद्धा झाली आहे। हो, तर आम्हाला वाटते की लवकरात लवकर ते 10 कोटीचं भवन बनवावं, परंतु हे भवन ज्यांनी तोडलं त्याच्याकडून हे 10 कोटी शासनाने वसूल करावे अशी आमची मागणी आहे। आणि त्या भवन तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा ही सुद्धा मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।